आय एम सॉरी. मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे. एकदा नाही, दोनदा. त्या दोन्ही गोष्टींसाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एक म्हणजे मी आदिनाथला काही न सांगता चौकशीसाठी बोलवून घेतलं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या संदर्भात पुढे काय होणार, तो कधी सुटेल याबद्दल काही सांगितलं नाही. आय एम रिअली रिअली सॉरी. मला तुमचा राग आलाय. साहजिक आहे, पण माझा एक प्रॉब्लेम आहे प्रिया. मला रागवता येतं, पण कोणी जर रागवलं असेल तर त्याची समजूत काढता येत नाही. आणि बहुतेक म्हणूनच मी इतके दिवस फोन केला नाही तुला. मी बोलू? सॉरी. म्हणजे मी फोन केल्यापासून एकटाच बडबड करतोय. आणि इथे काय काय झालं याचा अंदाज आहे? हो, मी तुझ्या दादाला पोलीस स्टेशनवर बोलवून घेतल्यानंतर तुमच्या घरी काय घडलं असेल याची कल्पना आहे मला. हे वागणं चुकीचं होतं असं नाही वाटत? आणि आता पुन्हा सॉरी ऐकायचं नाहीये मला. विश्वास बसायला खूप वेळ लागतो, पण तो उडायला नाही लागत. आणि प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीच आहे. तो माझ्यावरच्या, माझ्या घरच्यांच्या विश्वासाचा आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या तुमच्यावरच्या विश्वासाचा आहे. हॅलो, मी ऐकतोय. यावर काही बोलायचं नाहीये? आपली चूक असताना ती मान्य आहे, इतकंच बोलणं योग्य असतं नाही का? गेल्या वेळी सुद्धा असंच घडलं होतं, आणि त्यावेळेला फक्त गैरसमज निर्माण झाले. ज्या माणसावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडनं विश्वासाचा एक शब्द सुद्धा पुरेसा असतो. तुमच्याकडून जे काही घडलं त्यामागे काहीतरी कारण नक्की असणार याची खात्री आहे मला. गेल्या वेळी विश्वास नाही ठेवला तुमच्यावर, आणि काय झालं ते मला माहिती आहे. चूक तुम्ही केलीत, पण मी नाही करणार. कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि असेल. पुन्हा नाही होणार चूक. आणि प्रिया, सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत. उरलेली माफी जर मला प्रत्यक्षात भेटून मागता आली तर खूप बरं होईल. तुझा राग शांत झाला की कळवशील. मी फोन ठेवते. हॅलो, बोल ना. आय एम सॉरी, खूप बोलले तुम्हाला.